गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने राज्यभरात आंदोलन सुरू केलंय। नांदेडमध्ये देखील काँग्रेसच्या वतीनं गॅस दरवाढीचा निषेध करत आंदोलन केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं हे निदर्शने करत गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आलाय। दरवाढी करणाऱ्या सरकारचा निषेध असो मोदी सरकारचा निषेध असो सरक ना गॅस दरवाढीचा गॅस दरवाढीचा मोदी सरकार मोदी सरकार राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। प्रियंका गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्र चौहान संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। रविंद्र चौहान संघर्ष करो। गॅस भाव वाढीचा, गॅस भाव वाढीचा, जगावर लादलेल्या युद्धाचा हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा अरे या शासनाचं करायचं काय? हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। संघर्ष करो। काँग्रेस पक्षाचा हमारे साथ हैं। रवींद्र चव्हाण तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अरे जिल्हा काँग्रेस कमिटी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस पक्षाचा अरे या युती शासनाचं करायचं काय? खाली मुंडवरी पाय, अरे या युती शासनाचं करायचं काय? खाली मुंडवरी सरेंडर 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 सरेंडर। केंद्र सरकारनं 50%, 60% वाढू आणि आज डायरेक्ट सिलेंडरवर या शासनाचा काँग्रेस पक्षातर्फे सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो। या शासनाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केले। रस्ते विकास कामांचा दाखवून जनतेला आम्ही दाखवून मतपेटीच्या माध्यमातून या देशाला लुटण्याचं काम नांदेड जिल्हा, नांदेड शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे गॅस दरवाढीच्या संदर्भामध्ये असेल किंवा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याच्या संदर्भात असतील आणि या शासनाचा भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही धरणे आंदोलन नांदेड कलेक्टर ऑफिसच्या समोर सर्वांनी मिळून तालुक्यातील असतील जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आज जवळपास 1000-1500 कार्यकर्ते जमा झाले होते आणि एवढ्या उन्हामध्ये सुद्धा मोठे यशस्वी आंदोलन आम्ही करून आता कलेक्टर साहेबांची भेट घेतली। गॅस सिलेंडरचे भाव तुम्ही पाहत असाल, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मी म्हणेन चुकीच्या धोरणामुळे हे भाव दरवाढ झालेली आहे। व्यावसायिक सिलेंडर सुद्धा खूप महागलेत, भेटत नाहीत। नांदेडमध्ये जवळपास 30,000 विद्यार्थी शैक्षणिकासाठी नांदेडला आलेले असतात। त्या मेस असतील, हॉटेल्स असतील, त्याला पुरवठा कमी होत असल्यामुळे त्याचे जेवणाचा सुद्धा वांदे लागलेले आहेत आणि हे झालं वैयक्तिक नांदेड शहरापुरतं। पण महाराष्ट्र असो किंवा भारतामध्ये असो, या भाजप सरकार शेतकऱ्याचे कुटुंबना करत आहे। आज परवा शासनाने कर्जमाफीची जी घोषणा केली ती फसवी घोषणा आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं देवेंद्र फडणवीस की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतो। शेतकऱ्याचा सातबाराचा कोरा नाहीच, फक्त 50,000 रुपयाची किंवा 1.5 लाखापर्यंत 2 लाखापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्याच्या चुकीच्या निर्णयावर आणि शेतकऱ्याची फसवणूक हे सरकार करत आहे। शेती मालाचे भाव मागच्या वेळेस सोयाबीनचे भाव 400-500 वाढवल्याने केले आणि पुन्हा आता कमी केलेत। म्हणजे शेतकऱ्याला शेतीला भाव नाही, सिलेंडरचे भाव वाढवलेले आहेत, खताचे भाव असा कोणताही वस्तू सांगा, डाळ वाढलेली आहे, ज्वारी वाढलेली आहे, गहू तर म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये कुठं वाढ कुठं कमी जास्त सगळं वेगवेगळ्या माध्यमातून कसं गुमराह करून हे सरकार जनतेला कसं फसवत आहेत आणि या सगळ्या फसवणुकीच्या विरोधामध्ये आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या सूचनेनुसार आज आम्ही नांदेड येथे हे आंदोलन केले आणि कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देऊन आमच्या व्यथा आणि आमच्या कथा आणि जे आमच्या वेदना आहेत हे आम्ही
सर्व शेतकऱ्यांच्या जनतेच्या वेदना आम्ही कलेक्टर साहेबांकडे मांडलेल्या आता आणि निश्चितच हे सरकार आमच्या या आंदोलनाचा बोध घेईल. हे सिलेंडर यासाठी आणलेले किंवा सिलेंडर एक तर सिलेंडर नांदेडमध्ये भेटतच नाहीत. सिलेंडरच्या रांगा लागलेल्या आता तुम्ही पाहत असाल तर एक सिलेंडर रिकामा सिलेंडर आम्ही ते कलेक्टर साहेबांना दाखवण्यासाठी आणले की बघा हे काय चाललंय सिलेंडर पाहिजे. म्हणजे हे सिलेंडर रिकामे घेऊन लोक नांदेडमध्ये जवळपास गल्लोगल्ल्या फिरत आहेत. सिलेंडरच्या रांगा लागल्या तर वितरक लोक फसवणूक करत आहेत. स्टॉक बाजूला करून बऱ्याच जागी आज भाग्यनगर पोलीस स्टेशनने एक FIR दाखल झालेला आहे सिलेंडरच्या बाबतीमध्ये. तरी आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली पाहिजे मी या सगळ्या गोष्टीचा बोध घ्यावा आणि सूचना द्याव्यात.